नमस्कार मित्रांनो. तर जुळले गाठ गं ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इकडे आता जी सावी आहे, सावीचं सत्य सगळ्यांना कळतं, की कारण की सुधाकर काका जे असतात ते घरी आलेले असतात आणि आता सावी सगळ्यांसमोर त्यांना म्हणते, "काका." असं म्हटल्यावरती आता दामिनी विचारते, "म्हणजे तुला सगळं आठवतंय?" तर चला बघूया नक्की काय ट्विस्ट घडलाय ना, बघायला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तर इकडे आता जी सावी आहे ती मुद्दामून भास्करचा बदला घेण्यासाठी त्याच्या अंगावरती खोटं झुरळ टाकून त्याला आता ती काठीनं खूप मारत असते. सगळेजण म्हणतात, "सावी थांब." "अगं सावी काय करते तू?" तर आता सावी कुणाचंच ऐकत नाही आणि सावी त्याला खूपच मारत राहते. खाली पाडून त्याला खूप काठीनं मारते. तर आता लगेच तिला धैर्य येतो आणि म्हणतो, "सावी बास, काय चाललंय तुझं हे?" तर आता सावी म्हणते की "काय नाही, झुरळ मारते मी." तर आता तो म्हणतो, "झुरळ नाही आहे, तो भास्कर आहे." तर लगेच इरा पुढे येते आणि इरा आता भास्करच्या अंगावरचं झुरळ काढते खोटं हाताने आणि आता ती म्हणते की "हे झुरळ होतं का?" तर सावी म्हणते की "हो, हेच झुरळ होतं. यालाच मी मारत होते." तर आता धैर्य म्हणतो, "अगं सावी, वेडी आहेस का तू? अगं ते झुरळ खोटं आहे, खरं नाही आहे ते. त्याला कशाला मारत होतीस तू?" तर ती म्हटली, "अरे फ्रेंड, पण मला वाटलं ते झुरळ खरं आहे, त्यामुळे मी मारत होते." असं म्हणते. तर आता धैर्य म्हणतो की "हो का सावी? अगं खोटं आहे ते, नको काळजी करू." असं म्हणतात आणि इकडे आता जो धैर्य आहे तो म्हणतो की "आई, आता मला त्यांना सुधाकर काकासांचा शोध घ्यायला जायचं आहे. त्यांना आता मी लवकर शोधून काढणार आहे, कारण की आता मला सगळं सत्य समजलं पाहिजे." आता जे आहेत ना, कोण होतं त्या गाडीचा मालक, नक्की काय झालं नाही सगळं मला डिटेलमध्ये हवं आहे. तर आता दामिनी म्हणते की "अरे धैर्य, तुला एवढं मोठं तो त्याची बायको येऊन सांगितलं ना, तो माणूस नाही राहिला आहे जगात. मग का तू हे करतोयस?" तर तो म्हणतो की "नाही, माझा आता कुणावरच विश्वास राहिलेला नाही आहे. त्यामुळे आता मी माझ्या मनाने शोधून काढणार आहे." असं धैर्य म्हणतो आणि आता लगेच धैर्य शोध करायला लागतो. आणि इकडे आता जी दामिनी आहे, दामिनी आता तिथे असते. आणि आता लगेच दामिनी म्हणते की "आता काय करू मी? धैर्याला एवढं सगळं सगळं हे केलं, तरी धैर्याचा विश्वास बसत नाही. आता काय करू? माझ्याकडे तर काहीचही नाही राहिलं." तर ती पोलिसांना फोन करते आणि आता पोलीस पण तिच्यावर वैतागतो, रागावतो. तर ती म्हणते की "यांना किती पैसे द्या आणि किती काही करा, असंच त्यांचं." तर इकडे जी सावी आहे, सावी आणि इरा ते बोलत असतात. सावी घाईघाई रूममध्ये पळत येते आणि म्हणते, "मी हेडफोन कुठे ठेवले?" हेडफोन घेते आणि कानात घालते. पण तेवढ्यात तिथे जी दामिनी आहे ती आता फोनवर म्हणत असते की "आज काम झालं पाहिजे." आणि फोन कट होतो. तर सावी म्हणते की "कुणाशी बोलत असेल? कुणाचा फोन होता? मी थोडंसं लवकर यायला पाहिजे होतं, म्हणजे मला समजलं असतं नक्की काय चाललं होतं." असं सावी म्हणते. आणि आता इकडे जे सुधाकर काका आहेत ते आता सावी त्यांच्या घरी येतात. सगळेजण तिथेच उभा असतात आणि आता सावी त्यांना बघितल्या बघितल्या म्हणते, "काका, तुम्ही ठीक आहात ना?" तर आता लगेच सगळे दामिनी म्हणते, "सावी, तुला सगळं आठवतंय?" असं म्हणते. तर चला बघूया आता पुढील भागात काय ट्विस्ट असणार आहे बघायला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.